सर्वप्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्तानं चेअरमन पीपल्स युनियन सोसायटी मुंबई व मी प्राध्यापक डॉक्टर प्रमोद हेरोडे प्रिन्सिपल डॉक्टर आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ नागसेनवन छत्रपती संभाजीनगरच्या वतीने तमाम सर्व भारतीयांना लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो। येत्या एप्रिल महिन्याच्या 11 तारखेला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि 14 एप्रिलला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण साजरी करणार आहोत। या दोन्ही महापुरुषांनी जी विचारधारा जोपासली आणि समाजाला एक नवी दिशा दिली ती अशी होती की भारतीय समाज व्यवस्थेची पुनर्रचना करणे आणि जो कोणी तळागाळातील समाज आहे, लोअर स्तरावरील किंवा खालच्या स्तरावरील कनिष्ठ स्तरावरील जो समाज आहे त्याला इतर स्तरासोबत कसे आणता येईल यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले आणि मग त्यांनी जो फॉर्म्युला दिलेला आहे ते म्हणतात की शिक्षण घेणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून ही समाजाची पुनर्रचना होऊ शकते असं त्यांचं ठाम मत आहे। आणि ते आज भारतीय राज्यघटनेची त्यावेळेस 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत। त्या 75 वर्षाच्या अंमलबजावणीच्या कारकिर्दीमध्ये जो समाज शिकला तो विकास त्याचा विकास झालेला आपल्याला या ठिकाणी आणि दिसतो। आणि म्हणून मग आपण आज असे म्हणू शकतो की महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे सांगितलं होतं की शिक्षण घेतल्याशिवाय तरुणोपाय नाही आणि शिक्षणाच्या आधारावरच सगळं जे विकासाचे जे मार्ग आहेत ते खुले होणार आहेत। आज 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या नंतर अशी परिस्थिती दिसते की या खाजगीकरणाच्या वणव्यामध्ये जे शिक्षणाचं सार्वत्रिकरण करण्यात आलं होतं त्याची कुचंबना होत असताना दिसते आणि खाजगी शिक्षण व्यवस्था जी आहे याचं ग्लोरिफिकेशन होत असताना दिसते। त्याचा डायरेक्ट परिणाम असा आहे की जे गोरगरीब आहेत किंवा जो गोरगरीब समाज आहे जो खाजगी शाळाच्या हाय लेवलच्या फी स्ट्रक्चर त्याला पेलू शकत नाही, तो जे शिक्षण घेऊ शकत नाही तो या ठिकाणी आता दुय्यम स्थानी निम्न स्थानी त्याला बघितल्या जात आहे आणि ही दरी आता दिवसेंदिवस वाढत आहे। मला असं वाटते की शिक्षण कुठल्या पद्धतीमधून घेतलं त्यापेक्षा तो काय शिकला हे फार महत्वाचं आहे। आणि म्हणून मग समाजातील सर्व स्तरांनी किंवा त्यातल्या त्यात कनिष्ठ स्तरातील लोकांनी वर्गाने शिक्षणाची कास धरायलाच पाहिजे। ते शिकतील तरच त्यांना या समाजाचा किंवा या राष्ट्राच्या मुख्य प्रवाहासोबत ते जोडल्या जातील। जर तसं झालं नाही तर मात्र मग एरे माझ्या मागल्या जी गुलामी त्यांच्या पदरी होती ती गुलामी त्यांच्यासोबत राहील। भारतीय संविधानाचं जे सक्सेस आहे, जे यश आहे ते म्हणजे असं की या भारतीय समाजाची जी रिस्ट्रक्चरिंग प्रोसेस जी आहे ती या संविधानाच्या माध्यमातून झालेली आहे। आज कालपर्यंत ज्यांना शिक्षण नव्हतं, ज्यांच्याकडे संपत्ती नव्हती, ज्यांना मनुष्य म्हणून कुठल्याही प्रकारचे अस्तित्व नव्हतं त्या सगळ्या गोष्टी आज जे प्राप्त झालेल्या दिसतात, मग स्त्री असो, अनुसूचित जाती जमाती असो किंवा समाजातील निम्न घटक जे आहेत, निम्न जाती जे आहेत, या सर्वांना जे मुख्य प्रवाहासोबत जे जोडलेलं दिसते हे फक्त आणि फक्त भारतीय संविधानामुळे दिसते। आणि म्हणून मग आज 75 वर्षे पूर्ण होत असताना मी असं म्हणेन की जय भारत, जय संविधान। थँक्यू।